पुढची बातमी आहे बीडीडी चाळी संदर्भातली। बीडीडीच्या कार्यक्रमातून आता आदित्य ठाकरेंचा काढता पाय घेतला गेलेला आहे। महत्त्वाकांक्षी बीडीडी चाळ पुनर्विकासाचा महत्त्वाचा टप्पा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाला। मात्र या कार्यक्रम पत्रिकेमध्ये भाषणाची संधी नसल्याने आदित्य ठाकरे नाराज झाले। या सगळ्या पार्श्वभूमीवरती आदित्य ठाकरे सुद्धा आज याच मंचावरती दिसणार होते, मात्र भाषणाची संधी दिली नसल्याचं कारण देत आता आदित्य ठाकरे या कार्यक्रमाला अनुपस्थित राहणार आहेत। बीडीडी चाळीच्या या पुनर्वसनाचा कार्यक्रम सर्वात महत्त्वाकांक्षी आणि अखेर सर्वात महत्त्वाचा मुंबईमधला हा टप्पा होता। आज या पुनर्विकासाच्या घरांना जी आहे त्या चावी मिळणार होती आणि याच कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरती आदित्य ठाकरे आता गैरहजर राहणार। त्यांना भाषण करता येणार नाही हेही त्यांना सांगण्यात आलं होतं। त्यामुळे आदित्य ठाकरेंचं नेमकं या कार्यक्रमात न जाण्याचं कारण भाषणाला संधी न मिळणं हे असू शकतं। मात्र एरवी पाहायला गेलं तर ठाकरे गटाचे जे नेते आहेत ते या कार्यक्रमाला पोहोचणार आहेत। आदित्य ठाकरेंनी या सगळ्या ज्या प्रकल्पाचं आहे ते वेळोवेळी जाऊन माहिती घेतली होती। प्रकल्पाबद्दल जे आहे ते लवकरात लवकर ते बीडीडी चाळवासियांना घरं मिळावं आणि गणपतीपूर्वी हे जे ते घरं त्यांना मिळावीत, त्यांच्या घरामध्ये गणपती जे आहे ते विराजमान व्हावे यासाठी त्यांनी आग्रही मागणी केली होती। मात्र या महत्त्वाच्या कार्यक्रमाला जे आहे ते आदित्य ठाकरे आहेत ते गैरहजर असताना पाहायला मिळणार आहेत।